हॅलो गायस, नमस्ते. तर मी चालले पुण्याला आणि ही बघा मुंबईवरून आली. तर मी जेव्हा इथं असते तेव्हा इथे कोणीच नव्हते आणि मी कामासाठी बाहेर चालले तर सगळे यायला लागले. मग नंतर मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला भेटायला गेले. मी चालले हे कन्फर्म. मी चालले, मी दिसणार नाही. हिला विचार मी चालले का नाही, बात पण तर मग तुम्ही पार्टी करा आणि मला फोटो पाठवा. खरंच चाल. मस्तपैकी मी तिला भेटले आणि वाईला जायला निघाले. हे आहे बोसकींचा स्टॉप. मला इथूनच गाड्या पकडाव्या लागतात आणि पप्पासुद्धा मला सोडायला आले होते बस स्टॉपपर्यंत. मग मला वाई महाबळेश्वर बस भेटली आणि मग मी वाईला गेले. मग बस स्टँडवर उतरले आणि हे आहे आमचं वाईचं बस स्टँड. माझे कॉलेज इथेच कंप्लीट झालं. मग तिथून मी घरी गेले आणि SR ग्रुपचे मेंबर्स म्हणजे माझा डान्स क्लास आहे SR ग्रुप, तर त्याचे मेंबर डान्स प्रॅक्टिससाठी चालले होते. मग तिथून वाईच्या घरात गेले आणि वहिनी चहा पित होती. मग माझी छोटी भाची भेटली. प्रतीक्षा देवी काय एवढे दिवस आली नाही? तुला माझी आठवण आली का? हो. किती आली? किती आली? तर म्हणजे काय? मग तिथून पुढे गेल्यावर पेढा भेटला. पेढा माझी दुसरी भाची आहे, 2 नंबरची. मग त्याच्यानंतर माझ्या मुलाला भेटलं. हा माझा पेंटू. मग तिथून एवढी गर्दी काय झाली समजलं नसेल तुम्हाला, पण इथं जर आले ना की इथं मुलांची भांडणं होतीच असतात आणि त्यामुळे सगळेजण गोळा झाले होते. मग त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही हॉलवर गेलो आणि हॉल म्हणजे डान्सची प्रॅक्टिसचा हॉल आणि हा तोच हॉल आहे जिथून मी माझ्या पहिल्या डान्सची सुरुवात केली होती. आणि माझ्या डान्सचं खरं म्हटलं तर सुरुवात इथूनच झाली. मी इथूनच डान्स शिकले आणि SR ग्रुपचे सगळे मेंबर्स गोळा झाले होते डान्स प्रॅक्टिससाठी, कारण की वाई फेस्टिवल आहे आणि वाई फेस्टिवल खूप जास्त मोठं कॉम्पिटिशन असतं इथले. मग सगळेजण आपापल्या डान्सच्या प्रॅक्टिसची तयारी चालू होती. सगळेजण ड्रेपरी घालून बघत होते की कशी दिसते, कारण की उद्या कॉम्पिटिशन आहे. आणि सगळ्यांची एकमेकांसोबत मस्करी वगैरे मस्ती चालली होती. व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी त्याचा सेकंड पार्टसुद्धा काढला आहे. तर लवकरच मी पार्ट 2 टाकेन. तोपर्यंत बाय.